नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्र मध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार यांना आपण किती ओळखतो हे प्रत्येकाला वेगळी सांगायची गरज नाही आहे. अख्खा महाराष्ट्र, देशभर त्यांच्या ज्या काही चाली असतात त्या चाली समजण्यास आपल्याला लवकर कळत नाही. त्याचाच आता जो काही आता मागच्या 8-15 दिवसापासून घडतंय त्यावरूनही शरद पवार हे आता आपली पुढची चाल खेळतायत. या 3-4 गोष्टींवर अवलंबून आहे आपल्याला असं वाटतंय. आपण त्या गोष्टी एक बाय एक डिस्कस करणार आहोत, विश्लेषण तुमच्या समोर ठेवणार आहोत. तुमच्याकडनं एवढंच एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुमचे विचार कळवा. जेवढ्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांनी नक्की आपले विचार कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आपला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम शरद पवार यांचं ज्यावेळेस अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर शरद पवार गटाकडनं असं बोलण्यात आलं की विलिनीकरणाची चर्चा होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आता ती चर्चा कुठेतरी कमी झालेली दिसली, कारण जेव्हा सुनेत्राताई पवार यांनी त्यावरती म्हणजे आपलं मत व्यक्त केलं आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले नेते होते ते तर पहिल्यापासूनच त्याचा विरोध करत होते, जसं अजित पवार यांचं निधन झालं तेव्हापासून. परंतु आता शरद पवार यांचा पुढे पक्षाच्या भविष्यासाठी, कारण शरद पवार यांनी तुतारी पक्षाचं भवितव्य हे जिल्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सोडून दिलं होतं. त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. म्हणजे याचा अर्थ पिंपरी आणि पुणे या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर निवडणुकाच लढवल्या नव्हते गेल्या. सो कुठेतरी ते एकत्र येणार याची चाहूल असेल. परंतु अजित पवार गेल्यानंतर शरद पवार यांनी निश्चितच पुढची रणनीती आखलेली आहे आणि ती रणनीती म्हणजे शरद पवार हे काँग्रेस पक्षासोबत जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेस पक्षात विलिनीकरण होऊन त्याचं म्हणजे होऊ शकतो. आपण यावरती का बोलतोय, कारण आता जे रिसेंटली काही गोष्टी घडत आहेत त्यामध्ये शरद पवार पक्षाची भूमिका ही खरंच त्या पद्धतीने आपल्याला इशारा देते. सर्वप्रथम जेव्हा शरद पवार गटाकडनं तुतारी हा बारामतीमध्ये निवडणूक लढवली जाणार नाही, परंतु ज्यावेळेस असं बोललं गेलं की काँग्रेस तिथे निवडणूक लढवणार त्यावेळेस काँग्रेसवर टीका झाली, आपणही केली, त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या मुलांनीही केली. परंतु त्यावरती शरद पवार गटाकडच्या जे काही नेते होते, सुप्रिया सुळे असू द्या, रोहित पवार असू द्या, यांनी तीव्र आपली नाराजी व्यक्त केली. म्हणजे तिथे कुठेतरी काँग्रेसला फेवर करण्याचं त्यांचं दिसलं आपल्याला की काँग्रेसची विचारधारा ही जुनी आहे, अमुक तमुक. त्यानंतर ज्या वेळेस आता काँग्रेस तिथे निवडणुकीसाठी फॉर्म भरला बारामतीमध्ये, त्यावेळेस शरद पवार जेव्हा कोणी एखादा अकाली मृत्यू झाला तर ते म्हणायचे की ही बिनविरोध निवडणूक आहे, नैतिकता दाखवून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. तेच शरद पवार आज काँग्रेसच्या बाजूने बोलताना आपल्याला आढळत आहे. काँग्रेसमध्ये त्यांनी असं विधान केलं काँग्रेस बाबतीत की जर काँग्रेस तिथे निवडणूक लढवते तर हा निर्णय त्यांच्या चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. सो हे निश्चितच बघता कुठेतरी शरद पवार गट काँग्रेसला पुढं घेतोय का, कारण काँग्रेसची आताची स्थिती म्हणजे महाराष्ट्रात नेते तर त्यांच्याकडे नाही आहे. सो राष्ट्रवादी काँग्रेस जर शरद पवार गट तिथे त्यांच्याकडे कंबाईन झाला तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद वाढेल. म्हणजे पक्षनामाने होईल, परंतु जे नेते आहेत ते कुठेतरी काँग्रेस सोबत येऊन पुढे भविष्यात आपल्याला महाविकास आघाडीचा घटक किंवा काँग्रेसचा घटक म्हणून बघायला मिळू शकतं. शेवटी महाराष्ट्रातली फळी आता काँग्रेसची कुठेतरी बाजूला असल्यामुळे शरद पवार गटातले नेते तिथे कुठेतरी उंच दिसू शकतात. त्यांना कुठेतरी तिथे म्हणजे पुढचं पाऊल, पुढचा महत्वाचे रोल्स त्यांना मिळू शकतात असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय या सर्व गोष्टींचा? शरद पवारांनी आपला प्लॅन बी जो विलिनीकरणाचा शरद पवार अजित पवार गटासोबत होता तो आता कुठेतरी काँग्रेसकडे नेऊन काँग्रेस सोबत ते युती करण्याची विचार करत आहेत का, विलिनीकरणाची विचार करतात का, आणि त्याचा इफेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होईल हे भविष्यात दिसेलच. पण तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.